पार्थ अजितदादा पवार एकतर राजकारणात हे जास्त बोलत नाहीत आणि बोललेच तर असं काही बोलून जातात की त्यावरून वादविवाद होतो. तीव्र स्वरूपाच्या राजकीय प्रतिक्रिया उमटतात. आता देखील त्यांनी अशी काही विधानं केलीत की ज्यामुळे काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. याशिवाय त्यांचे आजोबा म्हणजे शरद पवारांनी तर पार्थ पवारांची थेट अक्कलच काढली आहे. आता यावर शांत बसतील ते संजय राऊत कसले? पवार साहेबांची प्रतिक्रिया आली म्हटल्यावर त्यांनीही वाहत्या नदीत हात धुवून घेतलेच. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष आता पार्थ पवारांच्या बचावासाठी मैदानात उतरलाय. आमच्या नेत्यावर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत काय केलं ते आधी काँग्रेसनं पाहावं, अशी जोरदार टीका अजित पवार गटाचे महाराष्ट्र सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी केली आहे. मंडळी, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये रंगलेली ही शाब्दिक लढाई, त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कसं तापलंय आणि पार्थ पवारांनी अख्ख्या काँग्रेसला कसं कामाला लावलंय तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. महायुती तसंच स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण काँग्रेसनं त्यांच्या विरोधात उमेदवार दिलाच. ऍडव्होकेट मोरे यांच्या रूपात एक धनगर चेहरा आता सुनेत्रा पवारांना थेट लढत देणार आहे. दरम्यान काँग्रेसमुळे ही निवडणूक बिनविरोध होत नसल्यानं महायुतीकडून काँग्रेसवर टीका केली जाते. अशातच सोमवारी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली. बिनविरोध निवडणुकीत काँग्रेस अडथळा ठरत असल्यानं पार्थ पवारांनी संताप व्यक्त केला. पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की माझं कुणाशी बोलणं झालं नाही. त्यांना म्हणजे काँग्रेसला कळायला पाहिजे की काय करायचं ते. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही. ते सगळे मोठे लोक आहेत. सर्वांना माहिती आहे काय चाललंय ते. काँग्रेसनं विचार केला असेल तर करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात हे त्यांना दिसेल, अशा परखड शब्दात पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवरून त्यांना थेट इशाराच दिला. पुढे ते असंही म्हणाले की लोकांच्या मनात जे दादांचं प्रेम आहे ते लोक विसरत नाही. अशा वेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीनं हा निर्णय घेणं, तिथे एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कुणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ. आम्ही काही कुणाला फोन करणार नाही. जे काही नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा हा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे. मंडळी, पार्थ पवारांच्या याच वाक्यांनी आता राजकीय वादळ उठलंय. कारण काँग्रेस हा पक्ष कित्येक वर्ष गल्ली ते दिल्ली सत्तेवर राहिलेला आहे. राष्ट्रीय पक्ष आहे. अलीकडे या पक्षाची थोडी वाताहत झाली असली तरी येत्या काळात काँग्रेसला चांगले दिवस येतील असा विश्वास काँग्रेस नेते वेळोवेळी व्यक्त करतात. त्यातच आता पार्थ पवारांनी यापुढे काँग्रेसला महाराष्ट्रात त्रास होईल, हा काँग्रेसचा डाऊनफॉल आहे, अशा कठोर शब्दात टीका केल्यानं ते काँग्रेसच्या चांगलेच निशाणावर आलेत. काँग्रेसची नेते मंडळी तर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका करते. पण महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट राष्ट्रवादी पक्षाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्या पोस्टमध्ये काँग्रेसनं म्हटलंय की दर भाषणही देताना येणाऱ्या आणि कुटुंबियांच्या पूर्ण पुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं. स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या तसेच महाशक्ती समोर सरेंडर झालेल्या या कृतज्ञ मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं नाही. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला. तिथे सरकार काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार आहे. त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतज्ञ मुलानं बोलायला हवं असं महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मंडळी, काँग्रेसनं पार्थ पवारांना अशा शब्दात प्रत्युत्तर दिल्यानं याची मोठी चर्चा राज्यात रंगली. याच पार्श्वभूमीवर सोमवारी शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर आपल्या पत्रकार परिषदेतून उत्तर देताना शरद पवार पहिल्यांदा हसले आणि म्हणाले की राजकारणात महत्वाच्या निर्णयांवर मत व्यक्त करण्यासाठी एक विशिष्ट परिपक्वता लागते. ती कितपत आहे हे मी आता सांगू शकत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी पार्थ पवारांना टोला लगावलाय. एक प्रकारे पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत हे पुन्हा एकदा पवार साहेबांनी सांगितलंय. तर काँग्रेसनं दिलेल्या उमेदवारीवरून शरद पवारांनी स्पष्ट केलं की काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर चर्चा करण्याचं काही कारण नाही. बिनविरोध निवडणूक व्हावी अशी अपेक्षा ठेवणं सुद्धा योग्य नाही. थोडक्यात काय, तर सुनेत्रा पवारांच्या विरोधात बारामतीत निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसची भूमिका योग्य असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे
त्यांच्या वक्तव्यावरून देखील आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपण शरद पवार यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलंय. शरद पवारांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षासोबत काम केलंय. पक्ष जरी सोडला तरी त्यांची विचारधारा ही काँग्रेसचीच राहिलेली आहे. काँग्रेस सोबतच त्यांनी त्यांचं पुढचं राजकारण केलंय. शरद पवार म्हणतायत की काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस ती जागा कौटुंबिक कारणामुळे लढत नाहीये. याचा अर्थ ती जागा दुसऱ्या कुणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. लोकशाहीमध्ये जर कुणी निवडणूक लढत असेल तर त्याला विरोध कशाला करावा, लढू नको म्हणत दबाव कशा करता आणायचा. पार्थ पवार यांचे वडील अजितदादांनी देखील लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवडची निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या मदतीनं ते निवडणूक लढले होते. हा अलीकडचा इतिहास आहे असं म्हणत संजय राऊत यांनी देखील पार्थ पवारांना सुनावलंय. मंडळी, पार्थ पवारांना अशा पद्धतीनं हिणवताच अजित पवार गटानेही पलटवार केला. पक्षाचे राज्य सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले की बारामती विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे होता. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राची राजकीय परंपरा हीच राहिलेली आहे. एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचं निधन झालं आणि जर त्याच्या कुटुंबातील एखादा सदस्य निवडणूक लढवत असेल तर बिनविरोध करून देण्याची परंपरा राहिलेली आहे. यावर राजकीय परंपरेला छेद देण्याचं काम काँग्रेसने केलंय. महाराष्ट्राची सुद्धा जनभावना हीच आहे की बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी. परंतु जनभावनेपासून दूर गेलेली काँग्रेसने निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहे. म्हणून पार्थ पवार यांनी काल म्हटलं की यानंतर काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल. पण आता त्यांच्या विधानावरती प्रत्युत्तर देत असताना काँग्रेसकडून खालच्या पातळीवरील टीका केली जाते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत राहुल गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं. आमच्या नेत्यांवर अशी टीका केली तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ असं म्हणत सूरज चव्हाण यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मंडळी, येत्या काळात महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचा डाऊनफॉल होईल हे वेळच सांगेल. पण पुढाऱ्यांच्या या शाब्दिक वार पलटवाराने बारामतीच्या पोटनिवडणुकीत मात्र चांगलीच रंगत आली आहे. बाकी पार्थ पवारांच्या एकाच वाक्यात की काँग्रेस घायल झाली. कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.